गुड मॉर्निंग. मी आता स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ. तर आज आपण ट्रॅक्टर घेऊन आपली आलो वावरामध्ये. इथून बघू शकता आपण पोहोचलो आपल्या वावरामध्ये. हे जे शेड आहे इथून इकडे गेलं तर आपलं वावर येते. आणि आज आपलं वावरात येण्याचं कारण म्हटलं तर आपण नवीन फास घेतली आहे, वकर फास घेतली आहे नवी. तर तेच फासच्या ट्रायलसाठी आपण आलो आहोत. हे बघू शकता हे जे फास आहे हे सेकंड हँडच आहे, पण काल आपण घेतली आहे. 3 फास आहे याला आणि याचीच आपल्याला आज ट्रायल करायची आहे. त्यामुळे आज आपण वावरामध्ये आलो आहोत. तर हे बघू शकता आपलं वावर, इथून रस्ता आहे, तर इथून जाऊ आणि ट्रायल करून पाहू. कारण तर फासनं व्यवस्थित काशा निघणार किंवा नाही, कारण तर आपण इथं पैसे खूप लावले आहे. फास घेतली आहे, कालच जाऊन सौदा केला होता मी ना, आणि काल सौदा करून कालच फास घेऊन आली आहे आपण. आणि आपले पैसे चांगलेच आपण इन्व्हेस्ट केलो आहोत. त्यामुळे पैसे इन्व्हेस्ट केलं असल्यामुळे आपल्याला याची ट्रायल घेऊन बघावं लागणार. आणि जर व्यवस्थित असेल तर ठीक आहे, नसेल तर मग त्याची सेटिंग वगैरे थोडंफार वेल्डिंग शॉपमध्ये जाऊन वगैरे करावं लागणार. त्यामुळे याची ट्रायल घेणं आवश्यक आहे. त्यामुळेच मी वावरात आलो, बघू शकता. तर आपण आता वावरात पोचलो आहोत. तर तुम्हाला मी दाखवते याची ट्रायल कशी असते आणि काय आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण जरूर करा. बघा हे आहे आपली फास. आपण आपल्या वावरात आलो. इथं ट्रॅक्टर मी लावली आहे, तुम्ही बघू शकता. ट्रॅक्टर लावली आहे आणि आपली फाससुद्धा इथून 1 तास आणला आहे मी, पण काही जास्त फरक दिसत नाही. थोडीफार सेटिंग करावं लागणार. हे जे टॉपलिंग म्हणतो आहे हे थोडं लूज करावं लागणार, ढिली सोडावं लागणार आहे आणि थोडं सेव करावं लागणार आहे, म्हणजे जमिनीमध्ये अंदर गेली पाहिजे. कारण तर समोरचंच लागत आहे फास. 3 फास आहे, बघू शकता. 1, 2 आणि हे 3 फास आहे. तर चला आपण आता वावरात तर पोहोचलो, तर आता याची ट्रायल घेऊ आणि ट्रायल घेतल्यावर दाखवतो. बघा मी थोडंसं 1च तास आणला आहे तरी किती सारे बगडे आले आहे. तर आता आपल्याला इथं भाजीपाला लावायचा आहे, हे बघू शकता. आता तर हे फास्टची ट्रायल घेऊन पाहू. थोड्या वेळानं मग रोटावेटर वगैरे घेऊन आल्यानंतर पूर्ण रोटावेटर इथं आपण मारून देऊ. आणि इथं आपल्याला टमाटर लावायचे आहे. हे जे पूर्ण जागा दिसते इथूनच पूर्ण इथपर्यंत जी जागा दिसत आहे ना, इथं पूर्ण आपल्याला असे लंबे टमाटर लावायचे आहे आणि खूप जास्त प्रमाणात लावायचे. आपण तिथं जे लावले होते थोडेसेच कमी प्रमाणात लावले होते आणि तिथं फुल वगैरे सर्व आले आहे. तर आता आपण फटाफट थोडं फास वगैरे मारून पाहू. इथं जे काही कचरा वगैरे आहे किंवा हे जे काशा वगैरे जे आपण काढलं होतं ते पूर्ण जमा होऊन जाणार. तर त्याच्यानंतर आपण रोटावेटर वगैरे घेऊन येऊ आणि मग इथं रोटावेटर मारून देऊ. तर तुम्ही आपला व्हिडिओ पाहत राहा. A few moments later. तर फ्रेंड्स आता आपण घरी जाऊन रोटावेटर लावून आणलो आपल्या गाडीला. हे तुम्ही बघू शकता, मागं तुम्हाला रोटावेटर दिसत असेल. आता हे रोटावेटर आपल्याला घेऊन जाऊन आपल्याला तिथं रोटावेटर मारायचं. तर चला जाऊ आणि रोटावेटर मारू. हे बघा आपण आपल्या वावरात पोहोचला. इथे ज्वारी पेरली आहे, इथं रोटावेटर मारून होतं आपल्याला. आता ते जे आहे ना तिथं जागा दिसत असणार थोडीफार तुम्हाला, तिथं रोटावेटर मारायचं आहे. आणि अजून इकडे जी जागा आपण तयार केली आहे इकडे, त्या जागेवरती रोटावेटर मारायचं आपल्याला. तर चला आता जाऊन फटाफट रोटावेटर मारू. हे बघा आपली ज्वारीसुद्धा वापली आहे, दिसत असणार तुम्हाला. हे बघा हे जे जागा आहे ना इथं आपल्याला लावायचे टमाटर. तर आपण आता इथं रोटावेटर मारून घेऊ आणि रोटावेटर मारून तुम्हाला भेटू. हे बघा इकडेच आपले सोबत टमाटर वगैरे जे दिसत असणार तुम्हाला, टमाटर, मिरची, वांगे, गोबी सर्व इथंच लावून आहे. हे जे आपली आहे ना भाजीपाला घास आहे. तर आता आपण इथं पण जे आहे ना भाजीपाला लावणार आहोत आणि इथं आपण जास्त प्रमाणात भाजीपाला लावणार आहोत. जेवढी जागा दिसत ना तेवढी पण आपल्याला पूर्ण भाजीपाला लावायची आहे. तर चला आपण फटाफट इथं रोटावेटर वगैरे मारून घेऊ. आपण आपल्या रोटावेटरचं काम स्टार्ट केलं आहे. हे बघा किती डस्ट उडत आहे सर. आणि इकडे आपली गाडी चालू आहे समोर. मागं रोटावेटर
थोडंसं चालू आहे आणि खरंच खूप डस्ट उडत आहे. बघा आता तुम्हाला खाली उतरून पण मी दाखवते आपल्याला रोटावेटर कसं चालू आहे. तर सर्वात पहिले हे जे फोड आहे आपण याला साईडला करून टाकू. तर हे बघू शकता विदाउट ड्रायव्हर आपली गाडी चालू आहे. हे बघा रोटावेटर आणि माती छान भुसभुशी होत तर आहेच. आणि आता आपल्याला इथं पूर्ण रोटावेटर काढून आपल्याला इथं पूर्ण भाजीपाला लावायचा आहे. तर गाडी पाहू शकता थोडं एक साईड जात आहे तर आपल्याला गाडीवर बसावं लागणार. रोटावेटरवरती गाडी हळूहळू जाते म्हणजे आपण लो गिअर टाकून चालवतो ना, त्यामुळे काही प्रॉब्लेम नसते, कुठं जात नाही. तेवढ्या वेळातच आपण जाऊन बसू शकतो. हे बघा, चला आता गाडीवर बसून घेऊ. तर फायनली फ्रेंड्स आपलं रोटावेटर मारून झालं. हे तुम्ही पाहू शकता पूर्ण. आपण रोटावेटर मारला आहे. तुम्ही बघू शकता. हे आपली गाडी तिथं उभी आहे आणि बगडे मस्त आले आहे. आणि आता इथं जे आपण रोटावेटर मारला हो ना, हे बघू शकता तिथूनचं पूर्ण इथपर्यंत हे जे जागा आहे याचं पूर्ण लेवल इथूनचं पूर्ण तिथपर्यंत आपल्याला भाजी टाकायची आहे. तर चला आता तिथं मेथीची भाजी टाकू, नंतर इथं चवळीची भाजी टाकू. हे 2 प्रकारच्या भाज्या टाकू. आपल्याकडे तिथं पॉकेट आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता चला पटापट टाकून देऊ. हे बघा आपण इथं मेथीची भाजी टाकली आहे. तुम्हाला दाणे वगैरे दिसत असेल, बघू शकता. हे जे दाणे आहे मेथीचे आहे. तर आता हे जे आपल्याकडे पावडा आहे यात आपण थोडं असं माती मिक्स करून टाकू. कारण तर याच्यावरती जर माती पडली तर चिमणे पण नाही खाणार पाखरं, आणि सोबतच याच्यावर पूर्ण माती कवर होऊन जाणार. म्हणून आपण पटापट या पावड्याने लेवल करून टाकू. आपण पाहू शकता इथं जो वाफा केला आहे, इथं मेथीच्या भाजीचा वाफा केला आहे. आणि इथं जे भाजी आहे ना, इथं चवळीची भाजी टाकणार. हे चवळीचं बी आहे, तुम्ही पाहू शकता. मला दाखवतो. खूप बारीक बी असते. हे बघा हातातून सहज असं पडते. आणि हे बघा ह्याला असं टाकायचं. तर चला आपण पटापट बी टाकून देऊ आणि तुम्हाला भेटू थोड्या वेळातच. तर आता आपण पूर्ण आपले दोन्ही वाफे टाकले. हे पाहू शकता. इकडे टाकली आहे मेथी आणि इकडे टाकली आहे चवळीची भाजी. हे जो वाफा आहे दुरून दाखवते तुम्हाला. हा जो वाफा आहे इथं टाकली आहे चवळीची भाजी आणि इथं टाकली आहे मेथीची भाजी. तर चला हा चवळीचा पॉकेट आहे, तुम्ही पाहू शकता. कृषी कल्याण सीड्स. आणि हे हा आहे मेथी PEB GPS हायब्रिड. तर चला आता दोन्ही पण टाकलं, यांना दोघाला पॅक करू आणि आपण निघू घरी जायसाठी. यांना आता दोघांना पण पॅक करू. याच्यामध्ये हे जे आपला थैला याच्यात टाकून देऊ आणि आपण निघू घरी जायसाठी. तर आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनची घंटी पण दाबा. कारण तर आपले येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन वारंवार मिळणार. म्हणून बेल आयकॉनची घंटी पण दाबा. असंच भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओ म्हणते आपण. चला बाय.